यानंतरची बातमी नेपाळमधून। नेपाळमध्ये गेल्या वर्षी जेनझी आंदोलनानंतर सार्वत्रिक निवडणुका आज पार पडल्या। या 275 जागांसाठी 60% मतदान झालं। सप्टेंबर महिन्यातल्या आंदोलनात केपी शर्मा ओलींच्या सरकारला राजीनामा द्यावा लागला असला तरी याही निवडणुकीत ओली हे पंतप्रधान पदासाठी लढतायत। मात्र त्यांच्यासाठी अर्थातच ही लढत सोपी असणार नाहीये। त्यांच्या 50 वर्षांच्या साम्राज्याला थेट आव्हान मिळू शकतं ते जेनझींचे लाडके रॅप सिंगर बालेन शाह यांचं। पाहूया नेपाळची धुरा तरुण आणि एका रॅप सिंगरच्या हातात जाणार का ते। नेपाळमध्ये सार्वत्रिक निवडणुका, रॅप सिंगर होणार पंतप्रधान। केपी शर्मा ओली ही निवडणुकीच्या रिंगणात। नेपाळमध्ये गुरुवारी सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पार पडली। या निवडणुकांवर जगातील अनेक देशांचं लक्ष आहे, कारण सप्टेंबर 2025 मध्ये आठवड्याभराच्या हिंसक निदर्शनानंतरची ही पहिली निवडणूक आहे। जेनझी आंदोलन या नावानं हे आंदोलन जगाच्या कानाकोपऱ्यात ओळखलं गेलं। त्या आंदोलनाची झळ इतकी प्रचंड होती की तत्कालीन पंतप्रधान केपी शर्मा ओली यांचं सरकार तर कोसळलंच, शिवाय सरकारच्या मंत्र्यांसह नोकरशहांना देखील अक्षरशः पळ काढावा लागला होता। ओलींच्या राजीनाम्यानंतर नेपाळच्या माजी सरन्यायाधीश सुशीला कार्की यांच्या नेतृत्वाखाली अंतरिम सरकार स्थापन झालं। त्यांच्यात सरकारच्या देखरेखीखाली या निवडणुका पार पडल्या। या निवडणुकीत काठमांडूचे माजी महापौर बालेन शाह, केपी शर्मा ओली आणि गगन थापा यांना पंतप्रधान पदाचे प्रमुख दावेदार मानले जात आहेत। निवडणुकीत एकूण 65 राजकीय पक्ष रिंगणात आहेत। मतदान संपताच मतमोजणी सुरू होईल, त्यामुळे शुक्रवारपर्यंत निकाल समोर येण्याची अपेक्षा आहे। गुरुवारी सकाळी 7 वाजता मतदान सुरू झालं। नेपाळमधील 23,000हून अधिक मतदान केंद्रांवर संध्याकाळी 5 वाजेपर्यंत मतदान पार पडलं। सुमारे 1,90,00,000 मतदारांनी निवडणुकीसाठी नोंदणी केली। यापैकी सुमारे 8 लाख तरुण पहिल्यांदाच मतदान करण्यासाठी बाहेर पडले। तरुणांच्याच आंदोलनानंतर ही निवडणूक होत असल्यानं या निवडणुकीत तरुण मतदारांची मतं निर्णायक ठरणार आहेत। नेपाळमध्ये मिश्र निवडणूक प्रणाली आहे। या अंतर्गत संसदेच्या एकूण 275 जागांपैकी 165 खासदार थेट जनतेद्वारे निवडले जातात। उर्वरित 110 जागा आनुपातिक प्रतिनिधित्व प्रणालीनं भरल्या जातात। म्हणजेच राजकीय पक्षांना देशभरात जेवढ्या टक्केवारीनं मतं मिळतात त्याच प्रमाणात त्यांना संसदेत जागा मिळतात आणि पक्ष आपल्या खासदारांना नामनिर्देशित करतात। दरम्यान यंदा मुख्य लढत ही बालेन शाह आणि गगन थापा यांच्यात मानली जाते। केपी शर्मा ओली हे जरी पंतप्रधान पदाचे दावेदार मानले जात असले तरी मागच्या आंदोलनानंतर त्यांची लोकप्रियता कमालीची घटली आहे। त्यांच्या CPN-UML पक्षाला या निवडणुकीत जास्त जागा मिळण्याची अपेक्षा कमीच आहे। त्यामुळेच पंतप्रधान पदासाठी थेट लढत नेपाळी काँग्रेसचे गगन थापा आणि राष्ट्रीय स्वतंत्र पक्षाचे बालेन शाह यांच्यात आहे। 27 एप्रिल 1990 मध्ये बालेन शाह यांचा काठमांडूमध्ये जन्म झाला। वडील आयुर्वेदिक चिकित्सक तर आई गृहिणी। कर्नाटकातील विश्वेश्वरय्या टेक्नॉलॉजिकल इन्स्टिट्यूटमधून त्यांचं शिक्षण झालं। स्ट्रक्चरल इंजिनिअरिंगमध्ये M.Tech पदवी आहे। 2012 मध्ये सडक बालक गाण्यामुळे ते रॅपर म्हणून प्रसिद्ध झाले। रॅपच्या माध्यमातून भ्रष्टाचार, सामाजिक प्रश्नांवर त्यांनी भाष्य केलं। मे 2022 मध्ये बालेन शाह पहिल्यांदाच काठमांडूचे महापौर झाले। त्या निवडणुकीत ते अपक्ष लढले होते। 2023 मध्ये टाइम मॅगझिनमध्ये टाइम 100 नेक्स्ट या यादीत त्यांनी स्थान मिळवलं। आता राष्ट्रीय स्वतंत्र पक्षाकडून पंतप्रधान पदाचे उमेदवार आहेत। निवडणूक प्रचारात मधेश का छोरा म्हणून त्यांनी प्रचार केलाय। दरम्यान बालेन शाह यांची चर्चा केवळ नेपाळच्या तरुणांमध्येच आहे असं नाही, तर नेपाळ बाहेर राहणाऱ्या लोकांमध्येही त्यांची चर्चा आहे। ही निवडणूक भारताच्या दृष्टीनेही महत्त्वाची आहे। भारत आणि नेपाळ हे संबंध कायम चांगले राहिलेत। मात्र गेल्या वर्षीच्या आंदोलनांवेळी आंदोलनातील काही गटांकडून भारताविरोधातही रोष व्यक्त करण्यात आला होता। नेपाळी काँग्रेससह भारताचे जुने आणि चांगले संबंध आहेत, तर चीनबाबत तो सावध असतो। सुरक्षा आणि धोरणात्मक हितावर यांचा निश्चितच परिणाम होऊ शकतो, कारण भारत नेपाळ ओपन बॉर्डर असल्या कारणाने आणि आपले सांस्कृतिक संबंध प्रस्थापित केल्यामुळे नेपाळच्या राजकीय भूमिकेकडे भारताचं नेहमीच सातत्याने लक्ष असतं आणि तिथली पॉलिटिकल स्टॅबिलिटी असणं गरजेचं आहे। राजकीय स्थैर्य असणं गरजेचं आहे। त्याचबरोबर तो राजकीय पक्ष चीनकडे त्याचा कल होता कामा नये, यासाठी भारत त्या ठिकाणी काम करत असतो। भारताच्या ज्या सीमा आहेत, उत्तरेकडील सीमा आहे वरती भागामध्ये चीन नेपाळशी बॉर्डर असल्यामुळे आपल्याकडे उत्तरेकडच्या सीमा आणि विशेषतः चीनच्या संदर्भामध्ये आपल्याला सावधतेने त्या ठिकाणी भूमिका घ्यावी लागते। दुसरीकडे बालेन शाह यांच्यासोबत काम करणं थोडं कठीण ठरू शकतं, कारण बालेन शाह हे काठमांडूचे महापौर असताना त्यांनी आपल्या कार्यालयात ग्रेटर नेपाळचा नकाशा लावला होता।
त्यांनी काही भारतीय चित्रपटांवर बंदी घालण्याचाही प्रयत्न केला होता. तसंच आपण कोणत्याही देशाच्या प्रभावाखाली नाही असं सांगताना चीनचा दौराही टाळला होता. मात्र त्यांनी ज्या राष्ट्रीय स्वतंत्र पक्षाशी युती केली आहे तो पक्ष मात्र भारताच्या जवळचा मानला जातो. त्यामुळे कदाचित शाह यांचं धोरणही बदलण्याची शक्यता आहे. मात्र तरीही ते भावनिक आणि अनपेक्षित मानले जातात. त्यामुळेच भारताचं लक्ष या निवडणुकीवर आहे. भारत सरकार याकडे अतिशय बारकाईने लक्ष देऊन त्या ठिकाणी काय परिणाम येतात त्या पद्धतीने आपल्याला डिसिजन मिळेल. इथे जर बालेनशाह जर आलेत तर बालेनशाहचे स्वतंत्र आणि एक संतुलित परराष्ट्र धोरण त्या ठिकाणी ते करू शकतात. जर गगन थापा आला जर पंतप्रधान झालेत तर त्या ठिकाणी भारतासोबत सांस्कृतिक आणि राजकीय संबंध अतिशय चांगले होऊ शकतात. आणि जर KP शर्मा ओली जर सत्तेवर आले तर त्यांचा कल हा चीनकडे झुकणार आहे. आणि म्हणून या ठिकाणी कोण सत्तेवर येतात याच्यावर भारत नेपाळ यांचे सामरिक आणि आर्थिक सांस्कृतिक संबंध प्रस्थापित होणार आहेत. तर नेपाळसाठी या निवडणुका नव्या आशा घेऊन येणाऱ्या आहेत. गेल्या वर्षी सोशल मीडियावर बंदी घालण्याचा ओली सरकारचा निर्णय आंदोलनाचं तात्कालिक कारण ठरला होता. मात्र नेपाळ सरकारमध्ये फोफावलेला भ्रष्टाचार, नेपोटिझम, बेरोजगारी, आर्थिक अडचणी यामुळे वैतागलेल्या जेनझी तरुणांनी आपला रोष हिंसकपणे रस्त्यांवर व्यक्त केला होता आणि परिवर्तनाची मागणी केली होती. हे परिवर्तन संपूर्ण नेपाळी व्यवस्थेतच व्हावं अशी नेपाळी युवकांची मागणी आहे. त्यामुळेच नेपाळी राजकारणातील चौथा मोठा पक्ष असलेल्या नेपाळी काँग्रेसनं आपल्या पक्षातही काही बदल घडवले आणि शेर बहादूर देवबा या बदनाम चेहऱ्याऐवजी गगन थापा यांना पंतप्रधान पदाचा चेहरा बनवलं. गगन कुमार थापा हे नेपाळी काँग्रेसचे प्रमुख नेते आहेत. पक्षात विविध पदांवर कार्यरत आहेत. विद्यार्थी दशेपासून राजकारणात सक्रिय आहेत. राजेशाहीच्या काळात लोकशाही आंदोलनात त्यांनी सहभाग घेतला, अटकही झाली. 2008 मध्ये अनुपातिक प्रतिनिधित्व मिळवत संसदेत प्रवेश केला. काठमांडू 4 मधून अनेकदा थेट निवडणुकीत विजय मिळवलाय. जानेवारी 2026 मध्ये विशेष अधिवेशनात पक्षाध्यक्षपदी त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली. पक्षाचेच वरिष्ठ नेते अर्जुन नरसिंह केसी यांचे ते जावई आहेत. दरम्यान गगन थापा यांनी विजयाचा विश्वास व्यक्त केलाय. मी खूप उत्सुक आहे आणि माझ्या पक्षाचा विजय होईल अशी मला आशा आहे. नेपाळला या क्षणी एका प्रगल्भ अनुभवी नेतृत्वाची गरज आहे. असं नेतृत्व ज्याला परिवर्तनाचीही आस आहे आणि मला परिवर्तनाची भूक आहे. मी बदलाचं स्वप्न पाहिलंय. मला नेपाळच्या मर्यादेचीही पुरेपूर कल्पना आहे. लोकांना हेही कळलं पाहिजे की बदल रातोरात घडत नाही. मात्र हेही खरं आहे की सकारात्मक बदलांना सुरुवात झाली आहे. दुसरीकडे KP शर्मा ओली आणि त्यांचा पक्ष CPN-UMLला आताची निवडणूक कठीण मानली जाते. इतर दोन्ही पक्षांनी युवा नेतृत्वाला प्राधान्य दिल्यानं शुक्रवारी राष्ट्रीय स्वतंत्र पक्षाचे बालेनशाह आणि नेपाळी काँग्रेसचे गगन थापा यांच्यापैकी कोणाच्या पारड्यात नेपाळी तरुण मतदार कौल टाकतात हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.